मित्रांनो, अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे उरणमध्ये। मित्रांनो, घटना तर तुम्हाला सगळेच सांगतील, परंतु या घटनेवर मी वेगळ्या अंगाने भाष्य करणार आहे, जे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कोणतंही न्यूज चॅनल यावर हे भाष्य करणार नाही। मित्रांनो, यशस्वी शिंदे या 20 वर्षीय मुलीवर जावेद शेख नावाच्या एका तरुणाने अत्यंत क्रूरपणे तिच्यावर अत्याचार करत तिचा खून केलेला आहे। तिच्या गुप्तांगावर अनेक वार आहेत, तिचे अवयव कापलेले आहेत, तिच्या शरीरावर 3 चाकूने वार केलेले आहेत आणि तिचं शव, तिचं पार्थिव शरीर हे कुत्र्यांसाठी खाण्यासाठी टाकण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचा एकदम क्रूरतेचा कळस या घटनेने गाठलेला आहे। मित्रांनो, यामधील यशस्वी शिंदे ही हिंदू आहे आणि मित्रांनो जावेद शेख हा मुस्लिम आहे। मित्रांनो, अनेक घटना अशा आहेत, आजकाल घडत आहेत की अनेक मुस्लिम तरुण हिंदू मुलींना टार्गेट करत आहेत आणि या घटना मी स्वतः अनुभवलेल्या आहेत, काही पाहिल्या आहेत, काही निदर्शनास आलेल्या आहेत। आपण जरी जीवनामध्ये कितीही पुरोगामित्वाच्या बाता मारत जरी असलो तरी काही गोष्टीकडे डोळे झाक करता येणार नाही, कारण या घटना आपल्या अवतीभोवती घडत आहेत। फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर वेगवेगळ्या माध्यमातून मी पाहत आहे, ज्यावेळेस एखादी महिला फेसबुकवर आपलं अकाउंट उघडते त्यावेळेस तिच्या इनबॉक्समध्ये हाय वगैरे करणारे अनेक मुस्लिम तरुण असतात मित्रांनो। आणि मित्रांनो, ही घटना अत्यंत नोंद करण्यासारखी आहे। यामुळे हिंदू समाजामध्ये याबद्दल जागृती होणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, याच्या अगोदर 2018ला याच मुलीला याच जावेद शेख यांनी टार्गेट केलं होतं। महाराष्ट्रामध्ये जवळपास 80-85% असणारा हिंदू समाज, त्या हिंदू समाजातील मुलीला या पद्धतीने टार्गेट केलं जात असेल तर मित्रांनो ही घटना खूप निंदनीय आहे। आणि ज्या पद्धतीने तिची क्रूर हत्या करण्यात आली, गुरुवारपासून ती मुलगी बेपत्ता होती। आणि मित्रांनो, जे उरण आहे, उरण पनवेल जो महामार्ग आहे, त्या महामार्गावर तिचा मृतदेह सापडला। कुत्रे तिला अक्षरशः नोचत होते, अशा अवस्थेमध्ये तो मृतदेह सापडलेला आहे। कोटनाका जो पेट्रोल पंप आहे त्याच्याजवळ एक सुनसान सडक आहे, त्या किनाऱ्यावर हा मृतदेह सापडला। कुत्र्यामुळे तो मृतदेह सापडला। आणि मित्रांनो, ती मुलगी डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून खाजगी कंपनीमध्ये काम करत होती, नोकरी करत होती। अशा मुलीला अत्यंत क्रूर पद्धतीने संपवण्याचं काम या जावेद शेख यांनी केलेलं आहे। म्हणजे माणूस किती क्रूर असू शकतो आणि ही क्रूरता नेमकी आपल्याला मुस्लिम तरुणामध्ये का पाहायला भेटत आहे याचं सुद्धा विश्लेषण आपण केलं पाहिजे। मित्रांनो, आपण नेहमी आंतरजातीय विवाहाचं समर्थन करतो, आंतरधर्मीय विवाहाचं समर्थन करतो, परंतु यातील मर्यादा सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। जर दोन्ही कुटुंबाकडची जर तशी पार्श्वभूमी असेल, तशी मानसिकता असतील, काही योग जुळून येत असतील तर गोष्ट वेगळी, परंतु 90% 95% कुटुंबाची मानसिकता नसते। आणि अशा वेळी जोपर्यंत आपल्या कुटुंबाची मानसिकता होत नाही तोपर्यंत तरुणांनी हा निर्णय घेतला नाही पाहिजे। आपल्या घरच्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे। ज्या मुलीला आपल्या आईवडिलांनी लहानपणीपासून सांभाळलेलं आहे त्या मुलीने आईवडिलांच्या भावनेचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। ते सुद्धा एक नातं आहे, जसं पतीचं नातं आहे, जसं प्रेमीचं नातं आहे, त्याच पद्धतीने आईवडिलांचं सुद्धा एक नातं आहे, याचा सुद्धा मुलींनी विचार करणं गरजेचं आहे। या घटनेमध्ये मुलीची कसलीही चूक नव्हती, उलट आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता आणि तो तिला गेल्या 7-8 वर्षापासून टार्गेट करत होता। तिच्यावर त्याने अगोदर 2019 मध्ये लैंगिक अत्याचार केला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये तो अटक सुद्धा होता पोक्सो कायद्याअंतर्गत। मित्रांनो, हा जावेद शेख कर्नाटक येथील असून सध्या तो गायब आहे, मोबाईल वगैरे बंद केलेला आहे। त्याला पोलीस सापडतील, परंतु मित्रांनो पुढे काय कार्यवाही होणार? मित्रांनो, अशांसाठी एक स्पेशल ऍक्ट हवा, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो। अशा पद्धतीने मुलीवर अत्याचार करणारे जे आहेत यांना क्रूरातली क्रूर अशी सजा भेटायला पाहिजे आणि त्यासाठी एक स्पेशल कायदा आपल्या देशामध्ये बनवणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, अत्यंत भयानक ही घटना घडलेली आहे आणि हिंदू मुलींनी याचा विचार करणं गरजेचं आहे। यामध्ये यशस्वी शिंदे या मुलीचा, या बहिणीचा काही दोष नाही, संपूर्ण दोष जावेद शेख याचा आहे। परंतु अनेक
हिंदू मुली या मुस्लिम तरुणांना बळी पडतात याचा सुद्धा हिंदू मुलींनी विचार करणं गरजेचं आहे. आणि नंतर त्यांना अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं. वेगवेगळ्या चालीरीती, वेगवेगळे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये, वेगवेगळ्या अडचणी त्यांच्या जीवनामध्ये उद्भवतात. एकतर अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं किंवा एकदम कुंठित आयुष्य जगावं लागतं. याचा विचार मुलींनी करणं गरजेचं आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी.